सरांच्या सोबतचा जो सहवास होता त्या काळातला, तर त्याच्याविषयी थोडं काही तुम्ही सांगू शकता? तसे ते एकदम मोकळे होते, म्हणजे की रागीट असतील, त्यांना नाही आवडलं की ते स्पष्ट बोलून टाकणार. पण संध्याकाळी फिरायला जाणं, त्यांचे कपडे अगदी व्यवस्थित पाहिजे, सगळं घडी सुद्धा इतकी चौकोनी झालेली पाहिजे. खादी वापरायची ना ते? नाही, वापरायचे सगळे कपडे, पण त्यांची एक खासियत होती, त्यांना रंग इंग्लिश कलरचा आवडायचा फार, अत्यंत. म्हणजे ठराविक त्यांचे ते जे रंग होते इंग्लिश कलर्स, तर तेच त्यांनी परिधान केले कायम. आणि त्यांची एक अशी संगती. आणि अजून म्हणजे त्या रंगांबाबत आणि नावांबाबत पण त्यांचं असंच होतं. आईचं नाव चित्रा, म्हणजे चित्रकलेशी संबंधित. मोठी बहीण माझी रेखा, म्हणजे रेषा, बरोबर. दुसरी मोठी बहीण शोभा, म्हणजे शोभा. मी प्रकाश, कारण प्रकाश शिवाय काही नाही. आणि प्रकाशची दीपा, म्हणजे दीपाशिवाय प्रकाश नाही. हे असं त्यांचं ते सगळं. म्हणजे त्यांनी विचार करून सगळ्या गोष्टी नावं ठेवली या सगळ्या. असं. तर रझांनी म्हणजे ह्या ज्या गोष्टी, आणि रझांची वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागले, आम्ही जेव्हा वाचायला लागलो, तेव्हा आम्हाला नवल वाटायला लागलं की रझा एक महिनाभर स्वतःला, त्यांचं जे खेडं आहे ते तुम्हाला पत्रातून कळेल, ते खेड्याचं नाव, तिथं एक महिना स्वतःला कैद करून, म्हणजे थोडक्यात म्हणजे संपर्क नाही, एकटे राहायचे, एकटे राहायचे. फक्त कॉन्सन्ट्रेशन फक्त चित्रामध्ये. रझांचं फक्त झालं काय, रिअलिस्टिक सोडून ते मॉडर्न कडे वळले. आणि मॉडर्न मध्ये किंवा ऍबस्ट्रॅक्ट मध्ये त्यांचा हात धरणारं कोणी नव्हतं. त्यांची रंगसंगती, त्यांचा बिंदूवरचा जो एक विषय त्यांनी घेतला होता, बिंदू हे माध्यम घेतलं होतं, आणि त्या बिंदूच्याच भोवती सगळी ही त्यांची चित्र, आज पेंटिंग्स काही जागी प्रदर्शनात मांडली गेली, पुरस्कार मिळाले किंवा प्रदर्शनात. तर हे असं. आणि रझांच्या दोन गोष्टी मला आवर्जून सांगता येतील, की वडील नानामाई दोघं आमच्याकडे बंगलोरला जेव्हा आलेले होते, तेव्हा यांना खूप भेटायची इच्छा झाली होती, म्हणून ते नगरला आले. आणि जेव्हा आले तेव्हा घराला कुलूप पाहिलं त्यांनी, तर नाना तर नव्हते, म्हणजे नाना माझ्याकडे आले होते. एकमेव साक्षीदार असताल की रजा नानांच्या घरी आले होते. हो, एकमेव. कोणी नव्हतं वाड्यात त्या दिवशी, कोणीही नव्हतं. 4 वाजले होते, 4:30. काय घडलं होतं नेमकं तो प्रसंग? प्रसंग असा झाला, रजा आले होते, व्यवस्थित होते अगदी. रजा खूप व्यवस्थित होते, म्हणजे असं काहीतरी मोठी व्यक्ती, असं पाहिल्यावर व्यक्तिमत्व, म्हणजे हे दाढी बिडी मला चांगलं आठवत, त्यांना दाढी होती, तेवढं मला चांगलं आठवत. मग ते काहीच बोलले नाही. त्यांनी दार बंद होतं, त्याला कुलूप होतं, आणि ते खाली वाकले. त्या दाराच्या अगदी इथल्या तिथली माती घेतली त्यांनी, इथे लावली, जिभेला लावली, आणि साष्टांग नमस्कार घातला. सांगायची गोष्ट की म्हणजे आता नाना नसताना ते अंगण स्वच्छ असेल का, तुम्ही सांगा, असेल का? घरात जर व्यक्ती असेल तर झाडझूड करणार ना. एवढ्या घाणीत त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. मग त्यांना फार त्रास झाला, दुःख झालं की आपले गुरु आपल्याला भेटत नाहीयेत म्हणून. तर आमच्या दारात, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, आमच्या दाराच्या बाहेर तुळशी वृंदावन, तर तुळशी वृंदावनमध्ये तुळस माती, तर तिथली माती, नंतर पायरीवरची माती,
कपाळाला लावली रझांनी, म्हणजे गुरुचा आशीर्वाद मिळाला. पुन्हा असं डोक्यावरून हात फिरवून म्हणजे नंतर नमस्कार करायचा त्या वास्तूला आणि जायला निघाल्यावर बाहेर जे आमचे शेजारी होते भिडे म्हणून, त्यांच्याकडे त्यांनी एक पाकिट दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे माझ्या गुरूंच्या हाती द्या, आणि ते निघून गेले. आणि मग ती बातमी मग नगरमध्ये सगळीकडे पेपरमध्ये आली आणि कळली. मग त्याच्यानंतर पुण्यामध्ये विजय शिंदे म्हणून जे आर्टिस्ट होते आणि मुद्रा आर्ट्स, म्हणजे ह्या लोकांनी ठरवलं, रझांचं त्यांची बोलणी व्हायची, तर रझांनी तो विषय मांडला आणि ह्या लोकांनी तो लगेच उचलून धरला की म्हणे गुरु आणि शिष्य असं एक तुम्ही कार्यक्रम करा, नंतर एक प्रदर्शन भरवा आणि मग तुम्हाला छोटा खाणी, म्हणजे फार आवडलं नाही कारण वडिलांना आवडत नाही, रझांना पण आवडायचं नाही का, तर ते म्हणे मला करायचं. आणि मला मुख्य म्हणजे गुरूंना भेटून मला त्यांची पाद्यपूजा करायची. आणि मग हे 2000 सालची गोष्ट. 2000 साली रझा आले पॅरिसहून, मला त्यांनी फोन केला की मी प्रकाश असं असं ह्या वेळेस येतोय, तुम्ही सगळे, मी तुमच्याकडे कार्यक्रम एकंदर का. ते आले, ह्याच जागेत आले, इथेच बसून वडिलांची त्यांनी पाद्यपूजा केली, आम्ही सगळ्यांनी पाहिली. आम्ही इतके भारावून गेलो, इतका मोठा माणूस, इतका ग्रेट पेंटर जगातला, की माझ्या वडिलांचे आज तो पाय धरतोय, पाद्यपूजा करतोय, ह्याचं एवढं भाग्य काय असणं. आणि त्या वडिलांचा मी मुलगा, मला अत्यंत, मी तुम्हाला सांगतो, आणि आम्हाला वारंवार डोळ्यात आमच्या अश्रू येतात. आणि रझांचं वागणं, नम्रपणा, बोलणं इतकं वेगळं, म्हणजे असा चित्रकार मी कधी पाहिला. म्हणजे जस्ट माझ्या वडिलांचे ते विद्यार्थी म्हणून नाही म्हणत, व्यक्तिमत्वच वेगळं, चित्रकार म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा खूप फार वेगळं. मग त्यांचा हॉलिडे इन मध्ये दोघांचा गुरु शिष्य असा सत्कार झाला. काय तेव्हाच म्हणजे बऱ्याच निमंत्रित आमंत्रितांना आपण बोलवलेलं होतं. त्याच्यानंतर एकदा मात्र अजून एक प्रसंग आला की वडील जेव्हा देवाज्ञा झाली वडिलांना वारल्यानंतर 2004 साली गेले एप्रिलमध्ये, मग तेव्हा मी राजांना कळवलं की नाना गेले म्हणून तुमचे. पण नवल म्हणजे गुरु खरं म्हणजे अशी वृत्ती असते की ठीक आहे आता झालं संपलं, तसं नाही. पुन्हा आले वडील आई असताना, 2005 सालची गोष्ट असेल कदाचित. ह्या कोपऱ्यात माझी आई बसली होती, रझा खाली बसले फ्लोअरवर, आईचा हात घेतला, डोक्यावरून फिरवला, म्हणजे गुरुचा आशीर्वाद मिळाला, वडिलांचा आशीर्वाद मिळाला. म्हणजे मला कळत नाही की काय, म्हणजे हे आपण सुद्धा करत नाही एवढं. काय नातं असतं हे काय नातं, आणि हे काय भारावून टाकलं. म्हणजे ही जादू नाही का म्हणायची, की अशा विद्यार्थ्याला की पॅरिसहून तो येऊन त्यांचं पाद्यपूजा करतो, ते गेल्यावर त्यांच्या पत्नीचा आशीर्वाद घेतो आणि एक गुरुचरणी एक भेट देतो काहीतरी. काय म्हणजे काय म्हणायचं या गोष्टींना. आणि जाताना वास्तूला आमच्या, पुन्हा मी म्हणालो तसं, केवढे हे त्यांच्यावर संस्कार आहेत की वास्तूला नमस्कार करणार ते, जाताना चौकटीला घराच्या नमस्कार करणार ते, आम्हाला नमस्कार करणार ते आणि जाणार. खरंच मी सांगतो ना, आम्ही धन्य आहेत की असे वडिलांचे विद्यार्थी होते आणि आहेत. आणि त्यांना जाण नसलेले विद्यार्थी कैक बघतो, पण जाण असलेले विद्यार्थी बोटावर मोजणे एवढेच असतात. आणि ते खरे ग्रेट असतात, ते खरे कलाकार असतात. आणि कलेमध्ये तू मी करणाऱ्या काही अर्थ नसतो. हे आम्ही रझांकडून शिकलो, आम्ही भारावून गेलो रझांचं एकंदर वागणं पाहून. आणि नानांचे आणि रझांचे पत्रव्यवहारात मी पोस्टमनचा जॉब करायचो, त्यामुळे माझ्या हातातून रझांना खूप पत्र गेलीत, उन्हावण्यांना गेली आहेत, कांबळेंना गेली आहेत, खूप काही विद्यार्थी, शंकरला गेली आहेत. थोडस म्हणजे आत्ताच्या काळाकडे येऊ. हो, कारण की आता ब्रिटिश काळापासून आपण आलो, पुढं रझांपाशी आलो, रझांपासून पुढं आलो. मी 2010-12 च्या दरम्यान मी ह्या क्षेत्रात आलो, चित्रकलेच्या क्षेत्रात.
तर मी माझ्याविषयी थोडं काय सांगितलं, कारण की एक काळ मला सांगायचा अगदी आत्ताच्या पिढी. अगदी बरोबर. तर मी 5-6 वर्ष शिकलो. या 6 वर्षात केळकर सर हे नाव माझ्या कधी कानावर पण पडलं. अगदी बरोबर. म्हणजे आता मी जो प्रवास पाहिला ना, तर हा प्रवास ऐकून असं वाटतं की इतका मोठा माणूस नगरमध्ये राहून वयाच्या 86 वर्षापर्यंत राहिला तिथं आणि इतकं सारं काम केलं. ज्या माणसाने कॉलेज स्थापन केलं आणि मी त्या क्षेत्रात शिकलो, सगळं केलं. मी त्या कॉलेजमध्ये जात येत होतो, सगळ्या गोष्टी होत होत्या. मला का कधीच नाही माहीत झालं. आणि हाच प्रश्न मी कांबळे सरांना विचारला, विटणकर सरांना विचारला. तर त्यांची वेगवेगळी उत्तर होती, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की नेमकं असं काय घडलं की म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की कोणाला जर चित्रकला शिकायची असेल तर त्यावेळेस लोक सरांचं नाव सांगायचे, फक्त सरांचं. आणि आज यामधल्या काळात असं काय घडलं की जेणेकरून आजच्या पिढीला सरांविषयी काहीच माहिती नाही, असं कसं झालं? त्याचं कारण जसं मी आत्ताच काही क्षणापूर्वी उल्लेख केला की काहींना जाण असते आणि काहींना जाण नसते. खूप आपल्या चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये एक असा स्वभाव झालेला आहे की मी म्हणजेच फक्त, तो म्हणजे कोणी नाहीये. आलं का लक्षात? तो म्हणजे मग ते असतील किंवा तो असेल, तो गौण आहे, पण मी म्हणजे सर्वस्व आहे आणि माझ्या पुढे कोणीही दुसरा नाही. ही जी एक विचाराची म्हणजे ही बुद्धिमत्ता आहे ती वाईट आहे. की प्रत्येक ठिकाणी गुरुचा उल्लेख हा करणं प्राप्त आहे, प्रत्येकाने करायला पाहिजे. की ज्याच्यापासून मी आहे तो उल्लेख झालाच पाहिजे. तो इतिहास आहे, तो तुम्ही पुसून टाकू शकत नाही तुमच्या स्वार्थासाठी. आणि म्हणून आत्ता हा जो तू प्रश्न केला त्यालाच एक थोडंसं उदाहरण देतो की अहमदनगरमध्ये कला शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यावर 1966 साली पुण्या मुंबईच्या दर्जाचं तरी काय एक चांगलं कॉलेज स्थापन व्हावं ही वडिलांची इच्छा होती. आणि त्याच्यात पुढाकार, कारण अमेरिकन मिशनमध्ये ते कला शिक्षक असल्या कारणाने डायोसिस ऑफ नाशिक म्हणजे त्या लोकांनी इंटरेस्ट घेतला, वडिलांच्या सहकार्यांनी इंटरेस्ट घेतला आणि त्यांनी सांगितलं की नाना तुम्ही जर चित्रकलेचं म्हणजे महाविद्यालय इथं काढणार असाल तर आम्ही सगळं करायला तयार आहोत, जागा द्यायला तयार आहोत, फायनान्शियल पहिली जी सुरुवात असते ती करायला तयार आहोत, पण बाकीचं परवानग्या आणि हे ते सगळं ते आमच्या हातात नाही, कारण ते आम्हाला ते देणार पण नाही. तर नानांनी ताबडतोब सांगितलं की तुमची तयारी असेल तर माझी तयारी आहे आणि मला अगदी खात्री आहे की मी शब्द टाकल्यावर तो मान्य होणार जे स्कूल ऑफ आर्ट कडून. आणि ह्या 65-66च्या काळात तो विषय निघाला आणि जे स्कूल ऑफ आर्टकडे हा. आणि जेव्हा नगरमध्ये बाकीच्या कला शिक्षकांना पण कळलं, कारण सोसायटी आहे, सारडा आहे, दादा चौधरी आहे, अशा बऱ्याच शाळा आहेत, तर प्रत्येकाला वाटत होतं की आपणच कॉलेज काढावं, नाना कशाला. कारण प्रत्येकाला आपापला, कारण त्याच्यातून कमाई पण असते. कॉलेज काढले की तुम्हाला कमाई एक उत्पन्नाचा भाग असतो तो. आणि विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या शाळेत शिकले किंवा हा माझा विद्यार्थी हे सांगायला खूप असतं. तर म्हणून पण खूप सगळ्यांनी प्रयत्न केले, कुणालाही परवानगी मिळाली नाही. आणि फक्त जे स्कूल ऑफ आर्ट मधून डीन कडून एकच हे आला संदेश, रबा केळकर असतील तरच महाविद्यालय होईल, तिथे नेतो नाही. आणि शेवटी 1966ला ते घडलं आणि नाना एक वन ऑफ द संस्थापक, म्हणजे कारण डायोसिस ऑफ नाशिक ते एक आहेत आणि नाना. आणि 1966 साली ती संस्था सुरू झाली, प्रगत कला महाविद्यालयाची. तर हे असं. आणि नानांनी नगर जे सोडलं आता की 86 साला वयापर्यंत ते होते तिथे, त्याचं कारण मी मदुरईला होतो. ते दोघं खूप थकलेले होते, कारण आई 76-78ची झालेली, वडील 86, त्यांना होत नव्हतं, दोघं एकटेच असायचे. म्हणून मग मला मदुरईहून माझी नोकरी सोडून मला यावं लागलं. मी पुण्यात त्यांना आणलं ऑल ऑफ सडन, सगळं गुंडाळून, आणि इथं ह्या फ्लॅटमध्ये त्यांना मी आणून मी निघून गेलो. पण पुन्हा त्यांना काही होईना म्हणून मग मलाही नोकरी सोडून त्यांची सेवा करण्यासाठी यावं लागलं.
त्या पिरियडमध्ये नगरचे किंवा बाहेरचे जेवढे त्यांचे विद्यार्थी, जसं मी आता रझा म्हणालो, प्रमोद कांबळे म्हणालो, किंवा कैक अजून काय म्हणायचं त्याला, शेकटकर येऊन गेलेले आहेत, भारताल येऊन गेलेले आहेत, नंतर खटावकर येऊन गेलेले आहेत, खाजगीवाले येऊन गेलेले आहेत, सावंत येऊन गेले, कैक जण येऊन गेलेले. ते नगरला आता आमच्याकडे यायला लागले. सुहास बहुलकर शेवटची मला आठवत आहेत, नाना जाण्याच्या आधीची, नाना 2004 साली गेले आणि सुहास बहुलकर येऊन बसला, तर मला म्हणाल की मला नानांशी जरा बोलायचंय, भेटायचंय, मिळेल का? तर मी म्हटलं हो. तुला खोटं वाटेल, 1.5-2 तास गप्पा चालल्या होत्या आणि सुहास बहुलकर इतका चाट पडला, नाना तुमची काय स्मृती, अहो तुम्हाला सगळे साल माहितीये, दिवस माहितीये, नावं गावं हुद्दे सगळं माहिती, एवढी नानांची स्मृती दाखव. अगदी तोंडपाठ, म्हणजे तुमची रेकॉर्ड झक मारेल एवढं नानांचं तोंडपाठ असायचं सगळं. तर ही म्हणजे अशी ही एकूण त्यांची पार्श्वभूमी. पण सर मला आणि नाही, तुझा प्रश्न जो होता की का कुणाला माहित नाही, त्याचं कारण आहे, आता मी म्हटलं तसं की प्रगत कला महाविद्यालयात मी जेव्हा गेलो, काय मीच त्या कॉलेजला म्हणजे उभं करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. आणि मलाही वाईट वाटतं की तिथे पॉलिटिक्स फार आहे आजकाल, प्रत्येक ठिकाणी राजकारण आहे. आणि हे राजकारण का होतं मला माहित नाही. म्हणजे तुला खोटं वाटेल की मी जेव्हा प्रगत कला महाविद्यालयाला भेट दिली तेव्हा नानांच्या स्मृती प्रित्यर्थ मी बक्षिसं देण्याचं ठरवलं होतं. रचना महाविद्यालयाला, कला महाविद्यालय शेकटकरांकडे शब्द टाकला होता आणि प्रगत कला महाविद्यालयात तेव्हा काळे म्हणून होते, तेव्हा त्यांच्याकडे शब्द टाकला होता. आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की दरवर्षी माझ्यातर्फे मी तुम्हाला देईन 1,000 रुपये, 500 रुपये किंवा जे काही रक्कम असेल, किंवा 3,000, 2,000, 1,000 दरवर्षी प्रत्येक त्या कॅटेगरीमध्ये द्यायची बक्षीस. म्हणजे साधारण एक 10,000 माझी बक्षीस देण्याची तयारी होती. 10,000 इकडे आणि 10,000 रचनामध्ये. दुर्दैवाने मला माहित नाही की ह्या लोकांच्या काय कल्पना होत्या. ते म्हणाले सर असं नको, तुम्ही दरवर्षी देण्यापेक्षा आम्हाला काय एकदाच एक कायमस्वरूपी एक देणगी द्या म्हणून, काय त्या देणगीतून आम्ही करत जाऊ म्हणून. मला ते पटलं नाही, कारण माझे अनुभव फार वेगळे आहेत. अशा तुम्ही देणग्या दिल्या की त्याचं पुढं होतं न होतं आणि कंटिन्युटी राहत नाही, त्याच्यात बरेच गैरप्रकार होतात आणि मला ते करायचे नव्हते. जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत माझ्या आईवडिलांच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने बक्षीस देण्याची जबाबदारी माझी. मी नसेल तर माझ्या पत्नीकडून, दीपाकडून. म्हणजे हे आमचं. पण त्यांनी ॲक्सेप्ट केलं. म्हणजे आता ह्याच्या मागे काय मला नाही कळलं. आणि ते जर दिलं असतं बक्षीस तर आज वडिलांचं नाव राहिलं असतं की नाही, राहिलं. आणि सर अजून एक महत्वाची गोष्ट अशी, बक्षिसं किंवा सरांचं नाव सांगणं किंवा न सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा फोटो असणं न असणं, ह्या पण सगळ्या गोष्टी आपण 2 मिनिटं सोडून देऊ. पण मी हा प्रश्न कांबळे सरांनाही विचारला त्या दिवशी. सरांनी जो कला संस्कार दिला ना विद्यार्थ्यांना, तो तुम्ही कसा देणार? जो सरांनी संस्कार दिला आपल्याला, कला संस्कार ज्याला म्हणू आपण, तो संस्कार कसा रुजवायचा? तोच तर आमच्या पद्धतीने हे करतोय, पुढे द्यायचं काम, नाही का? म्हणजे आजही मुलांना मी वेगळ्या, मला सगळे वेळात काढतात. मला म्हणतात तू कशाला एवढा लांब लांब जातो, म्हणजे देशभर मला आज बोलवतात लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनसाठी. तिथेही मी हेच सांगतो की आमच्या गुरूंनी मलाही दिलंय आणि त्याचा प्रसार ते मला तुमचं द्यायचं माझं काम आहे. म्हणजे मध्य प्रदेश पार हैदराबाद, कुठे कुठे मी जातो. म्हणजे अमेरिकेत जाऊ द्या, युरोपमध्ये मी जिथं काही डेमॉन्स्ट्रेशन केले तिथं हाच उद्देश होता की मला गुरूंनी दिलेलं माझं ज्ञान जे आहे ते मला पुढे द्यायचं. आणि तेच काम आम्ही पुढे चालू ठेवलं आणि ते राहील. तुमच्याकडे येतात सगळे येतात आणि प्रत्येक वेळी मी ते सांगतो आणि त्यांनी केलेले संस्कारच पुढे देत आहे आणि ते चालू राहील. ते काय संपणार नाही, ते तर उलट वाढेल. मला असं वाटतं खूप वाढेल, कारण त्यांनी दिलेलं ते इतकं प्युअर आहे सगळं. ते काय असं काळाच्या ओघात काही नसतं, ते अबाधित येते एकदम. म्हणजे त्याला कुठेही कृत्रिम हे नाही आहे.
कदाचित काही लोक त्याचे दखल नाही घेणार, पण ते काय असं लपून नाही झालं. एक हे जो आत्ताच आपलं बोलणं चाललंय ना सर, याच्यावरून एक मला किस्सा आठवला सरांच्या पत्रांमधला, की त्यांचं वय काहीतरी 60 का 66 वर्ष काहीतरी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रगतमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. बरं. त्याच्यात त्यांनी 60 वर्ष पूर्ण झाली मला वाटतं, 60 विद्यार्थी बोलवले स्वतःचे आणि त्यांची पाद्यपूजा केली होती. बरोबर, हे मला नाही माहिती. मी पहिल्यांदा ऐकलं. हा, आणि ही पाद्यपूजा केलेला हा जो सगळा प्रसंग आहे हा त्यांनी रजानला पत्रात सांगितला की मी असं असं केलं म्हणून. बापरे. तर त्यांनी कारण पण सांगितलं की का, म्हणजे का केलं मी हे. तर माझे जे आत्ताचे विद्यार्थी आहेत यांना कळावं की गुरु आणि शिष्याचं नातं काय कसं पाहिजे. नातं. आज आपण नाना केळकर किंवा रबा केळकर यांच्याबद्दल एक आश्चर्यकारक घटना म्हणून पाहणार आहोत. त्यांची 61चा कार्यक्रम होता. इसवी सन 1968-69 याचा सुमार असेल. यावेळेला त्यांनी काय केलं, 61चा कार्यक्रम होता म्हणून आम्हा सर्व कला शिक्षकांना, नगरमधल्या गावातल्या सर्व कला शिक्षकांना त्यांनी भोजनासाठी आमंत्रण दिलं. भोजनासाठी आमंत्रण दिल्यानंतर आम्ही त्यावेळेला नुकतेच नोकरीला लागलो होतो. आम्ही म्हणजे मी आणि राधाकृष्ण बाबूराव कांबळे हे आम्ही दोघं नुकतेच नोकरीला लागलो होतो. जेवणाचं आम्हाला फारच अप्रूप होतं म्हणून आम्ही सगळेजण गेलो. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली होती आणि त्याचबरोबर एक चौरंग मांडलेला होता, समई लावलेली होती, औक्षणाची तयारी केलेली होती आणि बाजूला हार, नारळ, शाली अशा ठेवलेल्या होत्या. हे कोडं काही उलगडेना. थोड्या वेळाने नाना केळकर यांनी एक कला शिक्षकांना बोलवायचं, त्यांनी चौरंगावर बसायचं, त्यानंतर यांनी पाद्यपूजा करायची. हा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर या घटनेचं वैशिष्ट्य हेच की आपल्या 61च्या कार्यक्रमामध्ये शिष्यांचा सत्कार होणं हेच त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला मानता येईल. त्यावेळेला आम्ही वयाने सर्वात लहान, नुकतेच नोकरीला लागलेलो असल्यामुळं आम्ही दोघांनी या कार्यक्रमापासून दूर राहायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही नानांना सांगितलंही, पण भोजनाचा आस्वाद घेतला आणि तो मात्र पुरेपूर अनुभव मिळाला. वरील सगळी घटना जी आहे ती आमच्या देखतच घडली. आम्ही त्या घटनेचे पूर्ण साक्षीदार आहोत. पाद्यपूजा शिष्याची पाद्यपूजा होणं हेच वैशिष्ट्यपूर्ण या घटनेचं मानता येईल. आम्ही ही सगळी घटना पाहून अतिशय आनंदित झालो. म्हणजे ते विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हॅमर करत राहायचे. माझ्याकडे फोटो आहे. आम्ही आमच्या घरी त्यांची पाद्यपूजा केली होती. हां हां. घरी बोलवलं होतं मी त्यांना. तेवढं एक मला आठवतं की बा ते त्यांच्या मुलाला सगळ्यांना बोलून त्यांची गुरु म्हणून पाद्यपूजा करायचं मला हे आलं. ते केलं होतं आम्ही घरी येऊन. ते तर काय नाही त्यांचं त्याचं कारण आहे, त्याचं आणि केळकर सर 40-42च्या दरम्यान सांगताय की अभिव्यक्त व्हा. त्याचं कारणच ते, म्हणून मी सारखं जे प्रत्येक माझ्या बोलण्यात जे उल्लेख करतोय, त्यांचं ज्ञान आघात होतं, त्यांची बुद्धिमत्ता वेगळी होती. ते 25-50 वर्ष पुढे असायची, दूरदृष्टी होती. त्यांचं प्लॅनिंग, नियोजन आणि स्वतःजवळ काहीही न ठेवता, लपवता ज्ञानार्जन करण्याची जी प्रवृत्ती होती ते आजकालच्या लोकांच्यात नाहीये. तुम्ही कुठल्याही चित्रकाराकडे जा, तुम्हाला इतकी मोकळीक मिळणार नाही. मी छातीत ठोकपणे सांगतो. आज एवढे मोठे इतके चित्रकार आहेत, मी नावं घेऊ इच्छित नाही, पण त्यांना वडिलांचं दबदबा आवडायचा नाही. नगरमधलं नानांचं नाव, नानांचं स्थान, नानांचं म्हणजे रझांसारखे विद्यार्थी, उन्हावण्यांसारखे विद्यार्थी, खंडागळ्यांसारखे, प्रमोद कांबळ्यांसारखे विद्यार्थी, हे खूप लोकांना आवडत नाही. पहिलं जात आणि धर्म काढतात. आम्हाला त्रास होता, आम्हाला यातना होतात.
माझ्याजवळ काही जणांनी बोलून दाखवलंय की ते जर येणार असतील तर आम्ही नाही येणार नानांना भेटायला. हे विद्यार्थी म्हणजे ह्या आडनावाचे किंवा ह्या त्याचा अर्थ तो झाला. आणि आम्हाला यातं नव्हतं, हिला आणि मला यातं नव्हतं की आमच्यावर हे संस्कारच नाहीये. आणि तुम्ही जर जाती आणि धर्मावरून जर कलेला महत्व देत असाल तर तुम्ही कलाकार नाहीच. आणि मग जर आणि वडील मी म्हटलं तसं कारण वडिलांचा स्वभाव, नाना जोपर्यंत अहमदनगरला होते जवळजवळ रोज काय एखाद किंवा दोन विद्यार्थ्यांच्या घरी जाणार, त्यांच्या फॅमिलीशी गप्पा करणार, त्यांच्या कुटुंबाशी गप्पा, मुलाबाळांशी खेळणार, गप्पा करणार, गोष्टी सांगणार. काय हा जो संबंध, ही जी अटॅचमेंट आहे, हा जो घरोबा आहे तो वडिलांनीच केलाय. बाकी कुणाला ही ताकदच नाहीये. ती तेवढी तुमच्या म्हणजे ती तुमचे संस्कारच नाही आहेत ते. मग ते जर तुम्ही जर करत नसाल तर समाजात तुमची हे कशी आवड किंवा नाव कसं होणार. त्यांना इथं आणलं 2004 साली, 10 वर्षांनी ते वारली म्हणजे बरोबर. पण तोपर्यंत ते असताना जे काही तिथं चालू होतं तोपर्यंत कारण नानांशिवाय पानच हालत नव्हतं कोणाचं. कारण काहीही बौद्धिक ज्याला म्हणतो आपण की चित्रकलेतलं जे काही विषय किंवा बारकावे असतात आणि त्याच्यावरचं ज्ञान जे म्हणतो आपण, ती लेव्हल कुणाजवळ नव्हती तर नानांकडेच यायची. आता सुहास बाहुलकर सारखा सुद्धा येऊन नानांशी चर्चा करतो. रझा पत्रातून नानांना मी काय चित्र काढतोय, मी काय विषय निवडतोय, नाना सांगायचे की तुझा हा विषय बरोबर नाही, तुझा हा चांगला नाही, किंवा मला असं वाटतं तुझा कल सध्या असा झालाय. म्हणजे ही वैचारिक पातळीच जर आत्ताच्या लोकांकडे नसेल तर नानांचं नाव कसं होणार. आणि मला त्याच्यात काही वाटत नाही. एक साधा किस्सा सांगतो. एक किस्सा मला जरूर सांगावासा वाटेल आता की प्रशांत कुलकर्णी म्हणून बेस्टमध्ये नोकरी करणारे, ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. ते मुंबईला. आणि वसंत सरवट्यांचा आणि त्यांचा संबंध आणि वागळे, निखिल वागळे अक्षर प्रकाशक ते मुख्य. आणि ह्या लोकांनी मला वाटतं ठरवलं की जसं तू ठरवलंयस आता की ह्या चित्रकारांवर ज्यांची ओळखही नाही, परिचय नाहीये, तरुण पिढीला माहीत नाही की हे कोण होते, काय आहेत, काय होते, तर ते जगासमोर मांडण्यासाठी जो प्रयत्न तू करतोस तसं प्रशांत कुलकर्णीने केला. त्याला सर्व मराठी व्यंगचित्रकारांना एकत्र आणून त्यांच्यावर एक पुस्तक काढायचं त्याला होतं. आता हरिश्चंद्र लचके म्हणजे सिनियर, कारण इथं पुण्यात होते राहील, म्हणून प्रशांत कुलकर्णी मुंबई म्हणजे सगळ्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन ते आले पुण्यात आणि भेटायला लागले. तर पहिले हरिश्चंद्र लचक्यांकडे गेले की सर, आणि सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं बाबा थांब जरा, मी सिनियर नाही, मी ज्येष्ठ व्यंगचित्रकार नाही, विद्यार्थी. हा, तर म्हणे कोण, तर म्हणे धर्म संयोगाने नाना म्हणजे रबा केळकर पुण्यातच आहेत आत्ता, तर सर्वात ज्येष्ठ व्यंगचित्रकार नाना आहे. तर तू त्यांच्याकडे आधी जा, त्यांची मुलाखत घे आणि मग माझ्याकडे ये. प्रशांत कुलकर्णी जेव्हा इथं आला मुलाखत घ्यायला नानांची, तो इतका चाट पडला की सर म्हणे आम्ही व्यंगचित्रकार इतक्या वर्षापासून व्यंगचित्र काढतोय आणि तुमचं नाव आम्हाला कसं माहित नाही म्हणून. आणि मग त्यांनी उत्खनन केलं. म्हणजे हे मी नंतरच सांगतोय. त्यांनी मला कळवलं नंतर की म्हणे, मला तो काका म्हणायचा काका, की म्हणे नानांची व्यंगचित्र मी मुंबईच्या लायब्ररीत पाहिली. मुंबईची मोठी लायब्ररी आहे जी ज्ञानकोशासारखी, एन्सायक्लोपीडिया सारखी असते, तर त्याच्यात नानांची चित्र आहेत म्हणे. तर म्हणे मला तर एक नानांचं वेगळंच हे करायचंय म्हणून, काय पुस्तक किंवा असं. तर मी म्हटलं तुला जर करायचं असेल तर माझी मान्यता आहे बाबा, तू कर. पण त्याच्या आधी म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट की 99-2000 सालची गोष्ट आहे साधारण. मराठी व्यंगचित्रकारांवर जे पुस्तक झालं त्याच्यात शंकरराव किर्लोस्करांनंतर नानाचे म्हणजे दुसरे, म्हणजे शंकरराव किर्लोस्कर पहिले, अजून एक कोणी आहेत
दोघं. नानांचा नंबर 3रा. नानांच्या नंतर हरिश्चंद्र लचके, नंतर बाळ ठाकरे, नंतर हे सगळे लोक नंतर येतात. अलग अलग जेवढे चित्रकार आहेत मोठाले चित्रकार. आणि योगायोगाने तर या पुस्तकाचं अनावरण जो समारंभ होता तो विले पार्लेला झाला. मंगेश तेंडुलकर विजय तेंडुलकर होते, वसंत सरवटे होते, नंतर राज ठाकरे आलेला होताच तेव्हा तिथे, आणि मी, नाना आणि आई, माझी माई, आम्ही तिघं गेलो होतो. कारण हिला काहीतरी त्रास झाला म्हणून ती आली नाही. आणि तेव्हा नानांचा सत्कार झाला. मग आम्ही बोललो काय सगळं. आणि तेव्हा लोकांना कळलं की अरे बापरे, रबा केळकर म्हणून ज्येष्ठ चित्रकार आहेत म्हणून. मग आता ह्याला काय म्हणायचं, आपल्याकडची मला वाटतं व्यवस्था बरोबर नाहीये एकूणच. म्हणजे मी फक्त नानांविषयी बोलत नाही, एकूणच आपल्याकडे व्यवस्थाच तशी आहे की जे मोठे लोक होऊन गेलेले त्या आहेत त्यांच्याविषयी फार लोकांना कमी माहिती. ते जवळजवळ इतिहास जमा होतात आणि त्यांच्याविषयी काही कोणाला नाही. परंतु सर एक त्या क्षेत्रातला आहे किंवा मी एक रबा केळकर सरांविषयी मला थोडंसं माहिती आहे समजा. हो. तर माझं एक कर्तव्य आहे की समोरच्या येणाऱ्या पिढीला ते देणं, की मी आज जो शिकतोय किंवा मी जे शिकवतोय एक्झॅक्टली मी तेच माझी म्हणतो. मुलं तिथे. मग मी तेच म्हणतोय की मग हे कोणी म्हणून तर मी म्हणालो ना. आता म्हणजे मला पुन्हा सांगायला म्हणजे काही हरकत नाहीये की प्रमोद असं सांगतो काय की तो म्हणजे आई वडिलांचा फोटो तिथे त्यांनी ठेवलेला आहे, त्याच्या स्टुडिओत तो नमस्कार करतो आणि कामाला सुरुवात करतो. किंवा तो सगळ्यांना सांगतो. त्यांनी टीव्ही चॅनल्सवर काही वेळा सांगितलंय, वर्तमानपत्रात आलेले नानांचा उल्लेख की ते माझे गुरु. तर असं सांगणारे फार कमी असतात. हेच तर मी सांगतो, हाच तर फरक आहे की खरा कलाकार आणि दुसरे नुसते म्हणजे आपले एक नावाला झालेले चित्रकार किंवा कलाकार. पण सर याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तरी आज अशी वाटते की सरांनी जो कला संस्कार दिला ना तो फार मोलाचा होता. आणि आजच्या पिढीला तो संस्कार त्या स्वरूपात किंवा त्यापेक्षा थोडा कमी, कारण त्या स्वरूपात आता शक्य नाही सर नसल्यामुळे, पण आज आपण सरांनी जे काही काम केलं, आज आपल्या चर्चेतून म्हणा किंवा आपण जे लिखाण पण करू आणि त्या पुस्तकांमधून सुद्धा येईल, तर हे सगळं त्याकरताच आपण त्या मुलांसमोर नेला. बरोबर. की न्यू मॉडेल बसवणं किंवा डेव्हिड लो सारख्या माणसाला पत्र इंटरनेट नसणं किंवा काय नसणं. काय म्हणजे मला कांबळे सर त्या दिवशी म्हणले की आजचा पेपर उद्या यायचा नगरमध्ये, आणि त्याच्या अगोदर 30-40 वर्षापूर्वी डेव्हिड लो सोबत पत्रव्यवहार केला. म्हणजे ही किती मोठी गोष्ट होती. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं एक होतं काय सर, नगर हे खूप छोटं शहर आहे तसं पाहायला गेलं तर, आणि तिथल्या मुलांच्या विचाराला एक कुंपण असतं आणि त्यामुळे ते खूप मोठा विचार करू नाही शकत. म्हणूनच वडिलांनी प्रगत कला महाविद्यालय काढण्याचा उद्देश काय होता, हाच होता की त्यांना नगर आणि आसपासचे विद्यार्थी त्यांना मोठे करायचे होते, जगासमोर आणायचे होते. आणि त्याच्यातलीच हे आता आपण जी चर्चा केली ते लोक आहेतच की. म्हणजे पण त्यांनी उचललं, वडिलांचे संस्कार घेतले, त्यांनी पण तेच केलं, त्यांनी शिकवलं तसं आलं का. पण ते सीमित राहिलं, ते वृक्षासारखं किंवा फोफावलं नाही गेलं, आलं का लक्षात. आणि तिथं सगळी मेघ आहे. म्हणून आणि मला सुद्धा कायम मी म्हणतो तसं की आपल्याला ज्यांनी शिकवलंय काय, आता मी चित्रकला मी जसं मी म्हणालो मी कुणाकडे शिकलो नाहीये, मी वडिलांजवळ पण बसून काही कधीच शिकलो नाहीये, मी बघतच शिकलोय. वडील डेमो करतायत, सगळे मुलं मुली येऊन शिकतायत, ते मी बघत मी वाढवली माझी कला. मला चित्रकार दलाल जे आहेत, दीनानाथ दलाल, त्यांच्या स्टुडिओमध्ये वडिलांनी नेलं. त्याचं कारण तेच होतं की तू माझी रोज चित्र बघतोस, तू दुसऱ्याचे पण बघ ते काय करतायत. हा वडिलांचा गुणधर्म होता. त्यांनी दुसऱ्याला कधीही कमी नाही लेखलेलं. वडिलांचे चित्रकलेवरचे किंवा चित्रकारांवरचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांनी प्रत्येकाचं गुणगान गायलेलं आहे. त्याच्यातले दीनानाथ दलाल, स्टँडर्ड ब्रिजच्या तिथं त्यांचा स्टुडिओ होता दीनानाथ दलालांचा, आणि त्या स्टुडिओत मला वडिलांनी नेलेलं आहे, माझी ओळख करून दिली. मी लहान होतो, मी काय तुझ्या वयाचंच असेल कदाचित, आणि मला तिथं त्यांनी दाखवलं आणि मी दलालांचं काम करताना पाहिलं. आणि मी अक्षरशः म्हणजे
इतका भारावून गेलो की मी ज्या चित्रकाराचा भोगताय त्याचं काम मी बघतोय. हे वडिलांचं म्हणजे हा फरक आहे बाकीच्या चित्रकारांमध्ये आणि वडिलांमध्ये. आणि म्हणून आम्ही सुद्धा सगळं सांगतो, आम्ही काही लपून ठेवत नाही. मी तुला पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं की तुला जेवढी माहिती, कारण तुझा इंटरेस्ट मी पाहिला, तुझी तळमळ मी पाहिली, तुम्ही लोक आज जे करताय हे काम, कदाचित ह्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि आय होप ह्याच्यातून खूप चांगलं घडो आणि तुम्हालाही त्याच्यातून शिकायला मिळो, तुम्ही तसंच कराल. मला सर आता तुम्ही जसं सांगताय ना, म्हणजे मला आता असं वाटतं कायम, म्हणजे मला एक आत्मविश्वास वाढला माझा की मी जे करतोय त्याचा फायदा नक्की होईल. का? कारण केळकर सर आहेत ना, म्हणजे मी कांबळे सरांना भेटलो, विटणकर सरांना भेटलो आणि आज तुम्हाला भेटलो, तर या सगळ्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की पाषाणाचं एखादं मंदिर असतं ना, जे जमिनीखाली गाडले गेलेलं असतं, पण ते हजारो वर्षांनी जरी परत उत्खनन झालं तरी ते तसंच्या तसं आणि ते तसंच्या तसं तुम्हाला सौंदर्य अनुभव देतं आणि तेवढंच आकर्षित करतं. तर आपलं फक्त आता काम थोडंसं उकरायचं चाललंय. ते मंदिर एकदा वरती आलं की ते तेच काम करणार परत, याची मला खात्री आहे, पूर्णपणे खात्री आहे. आणि आपण काही नाही करत, फक्त नको असलेला दगड माती बाजूला करू थोडंसं आणि ते मंदिर स्वच्छ करू. खूप छान विचार आहे. खूपच आणि ह्या कामात तसं पाहिजे तर मला खूप शिकायला भेटतंय, माझ्या बरोबरच्या ह्या सगळ्या मित्रांना पण खूप शिकायला भेटतं. आणि अजून एक दोन गोष्टी मला सांगाव्या लागतील की वडील फार कडक होते, प्रचंड कडक होते, प्रचंड. म्हणजे त्यांना त्यांच्या मताच्या किंवा गैर काम केलेलं आवडायचं नाही. मी एकदा आमच्या घरीच्या समोर असं दिवाळीच्या वेळेस फटाके लावले होते, तो एक ती लवंगी मिरची असते काहीतरी, ती अशी उडून गेली, समोरच्या एका साडीला लागली आणि त्या घराला आग लागली. खरी ती माझ्या मित्रांनी केलेलं होतं. वडिलांना जेव्हा कळलं की माझ्यामुळे मला बाळ म्हणतात, मला त्यांनी चपलेने मारलेलं आहे. माझं अंग सुजलं होतं सगळं, इतकं चपलेने मला मारलं. त्यांना अजिबात कुणाचं नुकसान झालेलं, कुणाला त्रास दिलेला आवडायचा नाही. मी लहान होतो, खूप खूप रडलो. आईने खूप शेवटी माझं इतकं मायेने केलं, अंगाला तेल लावलं. पण तेच चिडके आणि संतापी वडील नाना, त्यांनी मला शेवटी इतकं जवळ घेतलं आणि इतकं ते पण रडले आणि इतका हात फिरवला त्यांनी. आणि माझं जवळजवळ ते सगळं काय सूज असेल काय असेल ती निघून गेली असं म्हणायला काही हरकत नाही, इतके ते कडक होते. दुसरी गोष्ट, ते दुसऱ्यांच्या चुका झाले तर स्वतः मारून घ्यायचे स्वतःला. नानांनी काही वेळा स्वतःच्या मुस्कटात मारून घेतलेले आहेत शाळेमध्ये. विद्यार्थ्यांनी चूक केली तर नाना स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायचे. आम्ही त्यांना खूप बोलायचो, अहो नाना नका का करू तुम्ही असे. गालावर अगदी 5 बोटं उमटलेली दिसायची, इतके स्वतःला मारून घ्यायचे. का तर म्हणे हा पश्चाताप आहे, माझा विद्यार्थी असं का करतो, माझे संस्कार हे नाहीये. हे वडिलांचं म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं ते. आलं का लक्षात? मी खूप खोटं बोलायचो पूर्वी. शाळेतून परीक्षा देऊन आलो की मला, आणि त्यांचा स्वभाव असा होता, मी परीक्षा देऊन आलो की लगेच पेपर हातात घ्यायचं, बसून पण नाही, ताबडतोब हे काय केलं, ह्याचं काय केलं, ते झालं. मग काय तुला नक्की 80-90% तर नक्कीच. आणि मग नंतर कळायचे खरे मार्क आणि मग पुन्हा जोडणे आहेत. खूप मार खाल्लेला आहे, पण आज त्यांच्यामुळे मी जे काही माझ्या करिअरमध्ये जे काही केलं ते केलं. त्यांना मी चित्रकलेत पुढे यायला हवं होतं, पण मला आईला नको होतं. कारण वडिलांची एकूण परिस्थिती सगळी म्हणजे हालाकीची पाहून तिला असं वाटलं की माझ्या मुलांनी तरी काहीतरी वेगळं करावं. पण वडिलांना त्यांची गादी चालवणारं कोणी पाहिजे. म्हणून माझ्या मिसेसची, पत्नीची, दीपक केळकर, तिची निवड झाली माझी पत्नी म्हणून. आणि कर्मधर्म संयोगाने तिला, मी ज्या कंपनीत काम करत होतो मधुरा कोट्समध्ये, मधुரை आणि बंगलोरला, जवळजवळ 10-12 वर्ष तिने डिझाईन स्टुडिओचं काम सांभाळलं. ते पाहून आणि तिचं सगळं चित्र ऐकून पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला की माझी इच्छा माझ्या सुनेनी तर पूर्ण केलीच.